ऐक ना, तू तर वर एक शाळे इकडं बाकीच्यांचं ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचे सगळे आता इथं ताई आमच्या धुवत होत्या, त्यांनाही विचारलं जे येथील रेव्हेन्यूचे लोक पंचनामे करतील. जे मागे कलेक्टर बसले तर प्रांत बसले तर ते करून देतो, काळजी करू नको. हो हो नाही ते घरात पाणी गेलं त्याचे. कुठलं ऐक ना, तू तर वर एक शाळे इकडं बाकीच्यांचं ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचे सगळे आता इथं ताई आमच्या धुवत होत्या, त्यांनाही विचारलं जे येथील रेव्हेन्यूचे लोक पंचनामे करतील. जे मागे कलेक्टर बसले तर प्रांत बसले तर ते करून देतो, काळजी करू नको. होय ताई, तुमचं बाहेर कुठलं काय चाललंय? तिकडेच चाललं आहे सगळे. हे तुम्ही जा गप्प बसा, नाही तर माझं मी जातो कुठं तरी. कलेक्टर स्वतः आले, तुम्हाला अक्कल विकल आहे का? प्रांत आले, PWD आहे, इरिगेशन आहे, करतो ना. जरा गप्प बसा. आपल्याला पंचनाम्याला जसं काम करण्याचे अधिकारी त्याच्या संदर्भात आपण सारी मोजून घेऊया. त्यामध्ये सर्व्हिस रोड 1000 फुटापर्यंत नाहीये. इकडे 1000 फूट आणि इकडे 1000 फूट, 100 फुटाचे सर्व्हिस रोड नाहीये. 1000 फुटापर्यंत सर्व्हिस रोड नाही. अरे सांगितलं ना आता, सर्व्हिस रोड आपल्याला करायचं आहे. काल शेतं पाणीमय झालेली होती, परंतु आता तुम्ही पाहिलं तर बऱ्याच अंशी पाणी आता कमी झालंय, मुरलंय, गेलंय. आणि आम्ही एक केलं काल हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर मी रात्री फोन करून आमचे पृथ्वीराज बापू जाचक असतील, होणारे चेअरमन, आत्ताचे चेअरमन आमचे प्रशांत काटे असतील, MD असतील, तसंच माळेगावचे केशवराव जगताप असतील, तिथले MD असतील, आणि सोमेश्वरचे MD आणि तिथले चेअरमन पुरुषोत्तम दादा, सर्वांना सांगितलं आमच्या इथं शेतकरी 1/7 लागणी सुरू करायची अडचण आली. आताची परिस्थिती बघता 1/7 लागणी होणं अशक्य आहे, कारण वापसाच येणार नाही. म्हणून आम्ही 15/7 निर्णय घेतला. त्याचा सर्क्युलर आजपासून फिरेल, म्हणजे शेतकऱ्यांना त्या 15 दिवसामध्ये लागणी करण्याच्या करता फुरसत मिळेल. आणि लागण तारीख आता 1/7 नोंद होणार नाही, ती 15/7 होईल. ह्याची पण नोंद त्यांनी तर सांगितलेलेच. आज तुम्ही सगळे चॅनलवाले आहेत, तर त्यानिमित्तानं तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना ही बाब समजावी म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला. काल मी दुपारी पण पंतप्रधानांच्या बरोबर होतो, तेव्हा आम्ही एकत्र जेवत होतो दुपारी. त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, आमच्या महाराष्ट्रामध्ये कधी मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला नव्हता. लागोपाठ 4 दिवस पाऊस पडतोय, आणि आज तर पावसाने काही भागामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आणि अजूनही हवामान खातं म्हणते की पुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे मे एंडला. आणि काही जण म्हणतात की मान्सून आता जवळपास पोहोचल्या तर जमाय. आता हा प्री मान्सून आहे किंवा मान्सून आहे, कारण आपल्या अंदमान निकोबारला आला, केरळला आला. आता केरळ पासून कोकणात यायला गोवा आणि आपल्या सिंधुदुर्ग, रायगडला वेळ लागत नाही, रत्नागिरीला. पण आता मला आज जे 5-7 जिल्हे मध्ये जास्त पाऊस पडणार, त्याच्यात सिंधुदुर्ग आहे, आपला रत्नागिरी आहे, आपला सांगली आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, पुण्याचा भाग आहे, अशा काही रायगड आहे, अशा काही भागामध्ये प्रशासन म्हणून राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी, आपत्ती व्यवस्थापन